Hello everyone, welcome to व्हिडिओ क्लासेस ऑफ दळवे डिजिटल अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स या चॅप्टरमध्ये मिसलेनियस प्रॉब्लेम्स हे शिकवणार आहे. त्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहे. तर क्वेश्चन नंबर 1 पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. तर फर्स्ट क्वेश्चन पाहूया. The person of O blood group are 40%. तर ह्या ठिकाणी पर्सन्स दिलेले आहेत. फाइंड द करेक्ट आन्सर्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन. तर 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायचा आहे. तर पर्सन्स ऑफ O ब्लड ग्रुप आर 40%. O ब्लड ग्रुपचे पर्सन्स 40% आहेत. द क्लासिफिकेशन ऑफ पर्सन्स बेस्ड ऑन ब्लड ग्रुप इज टू बी शोन बाय अ पाय डायग्राम. तर पाय डायग्रामने आपल्याला हे क्लासिफिकेशन ऑफ पर्सन्स बेस्ड ऑन ब्लड ग्रुप हे शो करायचं आहे. व्हॉट शुड बी द मेजर ऑफ अँगल फॉर द पर्सन्स ऑफ ओ ब्लड ग्रुप. तर मेजर आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे, मेजर ऑफ अँगल फॉर द पर्सन्स ऑफ ओ ब्लड ग्रुप. तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला फॉर्म्युला शिकवलेला आहे. मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल, त्याला आपण थीटा म्हणतो, इज इक्वल टू number of scores in the component. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. Number of scores in the components divided by number of scores in the component divided by total number of scores. into 360 डिग्री. तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ स्कोर्स इन द कंपोनेंट्स, तर हे आहे 40%. तर ह्या ठिकाणी आउट ऑफ 100 40%. तर ह्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ स्कोर 100 आहे, त्यापैकी 40% एवढे ओ ब्लड ग्रुप मधले आहेत इंटू 360. तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी 0 कॅन्सल, हा 0 पण कॅन्सल, आणि 4 इंटू 36. तर हे 4 इंटू 36 144 डिग्री. तर मेजर ऑफ सेंट्रल अँगल थीटा इज इक्वल टू 144 डिग्री. तर ऑप्शन डी ह्या ठिकाणी आपलं करेक्ट आहे. तर क्वेश्चन नंबर 1 चं डी ऑप्शन करेक्ट आहे. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि यूज करायचा आहे हा फॉर्म्युला. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 हा रिड्यूस 75% जे सिलेबस आहे त्यामधून 25% सिलेबस हा रिड्यूस केलेला आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 पण रिड्यूस आहे क्वेश्चन नंबर 1 मधला. क्वेश्चन नंबर 3 मध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इन अ ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल आर युजफुल टू फाइंड. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा यूज ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल मध्ये हा आपण यूज केला फाइंड मेडियन करण्यासाठी. तर याचा क्वेश्चन नंबर 3 चा ऑप्शन आहे बी. तर आपण हे प्रॅक्टिस सेट मध्ये पाहिलेलं आहे. तर मेडियन फाइंड करण्यासाठी आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा यूज करतो. तर फॉर्म्युला बेस आहे तो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा, तो आहे मेडियनचा फॉर्म्युला. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 चा ऑप्शन करेक्ट आहे बी. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. मेडियनचा फॉर्म्युला तर तुम्हाला लक्षात असेल. मेडियनचा फॉर्म्युला आहे मेडियन
इज इक्वल टू, या ठिकाणी मेडियनचं फॉर्म्युला आहे लोअर लिमिट प्लस n/2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अपॉन फ्रिक्वेन्सी इंटू h. h म्हणजे डिफरन्स बिटवीन क्लास. तर CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर हे मेडियनच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल ज्यावेळेस आपण बनवतो त्यामध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे मेडियन फाइंड करण्यासाठी यूज केली जाते. क्वेश्चन नंबर 5, डिस्टन्स कवर्ड पर लिटर आणि नंबर ऑफ कार्स हे या ठिकाणी आपल्याला डाटा टेबलच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. तर मीडियन ऑफ द डिस्टन्स कवर्ड पर लिटर शोन इन द अबाव डाटा इज इन द ग्रुप डॅश डॅश. तर ह्या ठिकाणी मीडियन आपल्याला फाइंड करायचं आहे. मीडियन ऑफ द डिस्टन्स कवर्ड पर लिटर, तर हे कोणत्या ग्रुप मध्ये आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर या ठिकाणी आपण टेबल बनवणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी क्लास, त्यानंतर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी सेकंड क्लास कॉलम मध्ये आणि थर्ड कॉलम मध्ये आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर ह्या ठिकाणी डिस्टन्स कवर्ड पर लिटर, डिस्टन्स कवर्ड पर लिटर किलोमीटर मध्ये, त्यानंतर नंबर ऑफ कार्स त्याला FI ने डिनोट केलं जात आहे आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस देन. तर ह्या ठिकाणी डिस्टन्स कव्हर पर लिटर, तर ह्या ठिकाणी क्लास जे दिले आहे 12 to 14, त्यानंतर 14 to 16, 16 to 18 आणि 18 to 20. तर हे जे आपल्याला डिस्टन्सेस दिलेले आहेत हे क्लास, त्यांचे डिस्टन्सचे क्लास. तर ह्या ठिकाणी हा मिडियन क्लास आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायचा आहे. तर फ्रिक्वेन्सी ह्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 11, त्यानंतर 12, 20 आणि 7. ते ह्या सर्व फ्रिक्वेन्सीज आहेत. आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस देन टाइप मध्ये ह्या ठिकाणी. तर सुरुवातीची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशा प्रकारे फाइंड करायचं, तर ह्या ठिकाणी ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही ॲज इट इज लिहायची. त्यानंतर ह्या 11 मध्ये हे 12 ऍड करायचं, तर हे आहे 23. 23 मध्ये 20 ऍड करायचं आहे, हे येते 43 आणि 43 मध्ये 7, तर हे होते 50. तर ह्या ठिकाणी आपण टोटल जे आहे टोटल आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहे. तर टोटल मध्ये ह्या सर्व फ्रिक्वेन्सीची टोटल करायची आहे. तर ही जर टोटल आपण केली तर 20 प्लस 12 32, 32 प्लस 11 43, 43 प्लस 7 50. तर ह्या ठिकाणी 50 टोटल फ्रिक्वेन्सी आलेली आहे. म्हणजे समेशन ऑफ FI इक्वल टू 50 आहे. तर आपण ह्या ठिकाणी जे टोटल फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण टोटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू समेशन FI, त्यालाच n ने डिनोट करतो आपण. तर हे इक्वल टू 50 आहे. तर ह्या ठिकाणी n ला 2 ने डिवाइड करायचं आहे. n ला 2 ने डिवाइड केल्यानंतर 50 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 25. तर ह्या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी greater than or equal to 25 is, तर greater than or equal to 25 is 43. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी greater than or equal to 25 is 43. तर ह्या ठिकाणी 43 ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. तर ह्या ठिकाणी मेडियन क्लास जो आहे, मेडियन क्लास इज
तर मीडियन क्लास आहे 16 to 18. तर ह्या क्वेश्चन नंबर 5 चं करेक्ट ऑप्शन आहे सी. तर ह्या ठिकाणी आपल्याला मीडियन क्लास विचारला होता, तर ते सी आलेलं आहे. कारण की क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे 43, तर ह्या ठिकाणी मीडियन क्लास येणार आहे 16 to 18. तर हे ऑप्शन सी करेक्ट आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 6, नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय ईच स्टुडंट. तर प्रत्येक स्टुडंटनी जे ट्रीज प्लांट केलेले आहेत ते ह्या टेबलमध्ये ह्या ठिकाणी दिलेले आहे. 1 to 3, 4 to 6, 7 to 9, 10 to 12. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स, तर 7 स्टुडंट्सनी 1 to 3 ट्रीज प्लांट केलेले आहेत, 8 स्टुडंटनी 4 to 6, 6 स्टुडंट्सनी 7 to 9 आणि 4 स्टुडंट्सनी 10 to 12. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला द अबव डाटा इज टू बी शोन बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. तर हे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनने हा डाटा आपल्याला शो करायचा आहे. द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स टू शो नंबर ऑफ स्टुडंट्स इन द क्लास 4 to 6 आर. तर ह्या ठिकाणी आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट हे फाइंड करायचं आहे टू शो द नंबर ऑफ स्टुडंट इन द क्लास 4 to 6. तर 4 to 6 ह्या क्लासमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत हे आपल्याला शो करण्यासाठी हा कोऑर्डिनेट पॉइंट दाखवायचा आहे. तर त्या ठिकाणी कोऑर्डिनेट पॉइंट साठी लक्षात ठेवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. तर प्रॅक्टिस सेट 6.5 मध्ये आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट केलेले आहे. त्या ठिकाणी आपण कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स हे फाइंड करण्यासाठी आपल्याला माहिती हा एक्स चा जो कोऑर्डिनेट असतो तो क्लास मार्क असतो आणि y चा जो कोऑर्डिनेट असतो ते फ्रिक्वेन्सी असते. तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ग्राफवर काढताना आपण काय करतो, ह्या ठिकाणी y ऍक्सिस वर आपण काय घेतो, तर फ्रिक्वेन्सी घेतो. ह्या साईडला फ्रिक्वेन्सी, ह्या साईडला क्लास असतात आणि आपल्याला एखादा पॉइंट ह्या ठिकाणी दाखवायचा आहे. तो ह्या पॉइंटला आपण याचा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट हे फाइंड करण्यासाठी आपण हा जो एक्स कोऑर्डिनेट असतो त्या हे क्लास मार्क असतो. ह्या खालच्या साईड आपण ह्या ठिकाणी क्लास मार्क करतो. त्या क्लास आपण एक्स ऍक्सिस वर आपण प्लॉट केलेले असतात. तर क्लास मार्क घेतो आपण. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे क्लास मार्क, जे काही क्लास आहे त्याचा क्लास मार्क घ्यायचा आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट्स. तर ह्या ठिकाणी बघा क्लास मार्क मध्ये हा जो क्लास दिलेला आहे 4 to 6, तर 4 to 6 क्लासचा क्लास मार्क फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला असतो. क्लास मार्क फाइंड करण्यासाठी क्लास मार्क फाइंड करायचा आपल्याला. तर फॉर्म्युला असतो लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2 असते. तर ह्या ठिकाणी लोअर लिमिट, तर हे 4 to 6 क्लासचा लोअर लिमिट आहे 4, अप्पर लिमिट आहे 6 डिवायडेड बाय 2. 4 + 6 10/2. तर हे क्लास मार्क येतो 5. तर ह्या ठिकाणी क्लास मार्क आहे 5 आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट. तर ह्या क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत, 4 to 6 मध्ये 8 स्टुडंट. तर ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, तर तो पॉइंटचा कोऑर्डिनेट्स आहेत 5,8, हा एक्स आणि हा वाय. तर ह्या ठिकाणी ह्या 4 ऑप्शन पैकी ऑप्शन सी हे करेक्ट ऑप्शन आहे. तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये लक्षात ठेवा कोऑर्डिनेट पॉइंट्स फाइंड करण्यासाठी एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट असतो क्लास मार्क आणि वाय ऍक्सिसचा कोऑर्डिनेट असतो फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स. तर ह्या ठिकाणी हे जे सी ऑप्शन आहे हे पॉइंट आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहे 5,8. Question number 2. The following table shows the income of farmers in a grape season. तर ह्या टेबल मध्ये इन्कम दाखवला आहे फार्मरचा ग्रेप सीझन मध्ये. फाइंड द मीन ऑफ देअर इन्कम. तर मीन फाइंड करायचं आहे त्यांच्या इन्कमचा. तर ह्या ठिकाणी आपल्याला हा जो डाटा आहे ह्या डाटाचा यूज करून आपण ह्या ठिकाणी एक टेबल बनवणार आहे. त्यानंतर त्या टेबलचा यूज करून आपण ह्या ठिकाणी मीन फाइंड करणार आहे फॉर्म्युला यूज करून.
तर फर्स्ट कॉलम मध्ये आपण ह्या ठिकाणी क्लास लिहिणार आहोत. तर फर्स्ट कॉलम मध्ये क्लास, तर क्लास या ठिकाणी, तर क्लास मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी इन्कम दिलेला आहे. इन्कम 1000 रुपीज. त्यानंतर क्लास मार्क आपल्याला ह्या ठिकाणी क्लास मार्क लिहायचा आहे. क्लास मार्क फाइंड करून त्याला आपण XI ने डिनोट करतो. त्यानंतर फ्रिक्वेन्सी, नेक्स्ट कॉलम आहे त्यामध्ये फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी मध्ये फार्मर्स, तर ते आपण FI ने डिनोट करतो. आणि त्यानंतर शेवटी आपल्याला ह्या ठिकाणी शेवटच्या कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड बाय क्लास मार्क. तर FI इंटू XI. तर ह्या ठिकाणी आपण जे क्लास आपल्याला दिलेले आहेत ते सर्व क्लास आपण फर्स्ट कॉलम मध्ये लिहिणार आहे. तर फर्स्ट कॉलम मध्ये क्लास 20 to 30, त्यानंतर 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80. तर हे टोटल. तर ह्या ठिकाणी आपल्याला आता क्लास मार्क फाइंड करायचा आहे. तर क्लास मार्क कशा प्रकारे आपण फाइंड करतो, तर लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट 20 प्लस 30 50 डिवायडेड बाय 2. 50 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर हे येते 25. तर क्लास मार्क कसा फाइंड करायचा, क्लास मार्क, तर त्याचा फॉर्म्युला लक्ष ठेवा. क्लास मार्क इज इक्वल टू लोअर लिमिट, क्लास लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट ऍडिशन करून त्यांना 2 ने डिवाइड करायचं. तर ह्या ठिकाणी लोअर लिमिट आहे 20, अप्पर लिमिट आहे 30, हे लोअर लिमिट हे अप्पर लिमिट, डिवायडेड बाय 2. तर हे येते 50 डिवायडेड बाय 2, 25. तर हे क्लास मार्क आहे 25. तर हे आपण डायरेक्ट ही लिहू शकतो. 20 आणि 30 च्या मधला नंबर 25, 30 आणि 40 च्या मधला नंबर 35, त्यानंतर 45, 55, 65, 75. तर सर्व क्लास मार्क आपण ह्या ठिकाणी लिहिले आहेत. आता आपण फ्रिक्वेन्सी लिहिणार आहे. तर 10, 11, 15, 16, 18 आणि 14. तर ह्या सर्व फ्रिक्वेन्सीचं सम आपल्याला करायचं आहे. तर समेशन FI इज इक्वल टू, या सर्व फ्रिक्वेन्सीचं सम जर केलं आपण तर हे येते 84. त्यानंतर आपल्याला FI इंटू XI म्हणजे FI फ्रिक्वेन्सी इंटू क्लास मार्क हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे. तर 25 इंटू 10 हे येते 250, त्यानंतर 35 इंटू 11 हे येते 385, त्यानंतर 45 इंटू 15 675. मल्टिप्लिकेशन करायचं आहे 55 इंटू 16, तर हे येते 880, 65 इंटू 18 तर हे येते 1170, 75 इंटू 14 तर हे येते 1050. तर हे सर्व फ्रिक्वेन्सी इंटू क्लास मार्कचं मल्टिप्लिकेशन जे आलेलं आहे ह्यांचं सम आपल्याला फाइंड करायचं आहे. तर समेशन ऑफ FI इंटू XI, तर ह्या सर्वांचं सम हे येते 4410. तर आता आपण मीन फाइंड करणार आहे. तर मीन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे मीन इज इक्वल टू x इज इक्वल टू समेशन FI into XI divided by summation FI. तर समेशन FI XI आहे 4410.
डिवाइड बाय समेशन एफ आय आहे 84. तर ह्या ठिकाणी ह्या दोन्हीचं डिव्हिजन करायचं. हे डिव्हिजन केल्यानंतर तर आन्सर येते 52.5. तर 52.5 तर ह्याला रुपीज मध्ये, तर हे आपल्याला इन्कम 1000 रुपीज मध्ये दिलेलं आहे. तर 52.5 इंटू 1000 तर हे येते 52. तर ह्या ठिकाणी 3 झिरो आहे, तर पॉईंट हा 3 वेळा राईट साईडला जाईल. 1 2 3. तर हे 5250 तर पॉईंट इथं होता 1 2 3 वेळा, तर पॉईंट इथं येईल. तर हे 52,500. तर हे आन्सर आलेलं आहे 52,500. हे आहे मीन. तर ह्या ठिकाणी आपल्याला द मीन ऑफ देअर इन्कम इज, therefore स्टेटमेंट लिहायचं, शेवटी लिहायचं आहे द मीन ऑफ देअर इन्कम इज 52,500. तर एवढं 52,500 एवढं त्यांचं मीन इन्कम आहे एका फार्मरचं ग्रेप सीझन मध्ये. तर हे क्वेश्चन नंबर 2 आपण या ठिकाणी फाइंड केलेलं आहे मीन. तर हा टेबल आपल्याला बनवायचा आहे. त्या टेबल बनवल्यानंतर या ठिकाणी क्लास मार्क, फ्रिक्वेन्सी इंटू क्लास मार्क आणि यांचं सम करून या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला मीन फाइंड करायचा आणि शेवटी स्टेटमेंट लिहायचं आहे. तर हे अशा प्रकारे जर तुम्ही पूर्ण सोल्युशन लिहिलं तर तुम्हाला फुल मार्क्स एक्झाम मध्ये मिळणार आहेत. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. The loans sanctioned by a bank for construction of farm ponds are shown in the following table. तर जे लोन सँक्शन केलं तर बँकने फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ फार्म पॉन्ड्स, तर फार्म मधले जे पॉन्ड्स असतात त्यांना कन्स्ट्रक्ट करण्यासाठी या ठिकाणी लोन बँकने सँक्शन केलं, तर ते ह्या टेबल मध्ये दिलेलं आहे. फाइंड द मीन ऑफ द लोन. तर आपल्याला ह्या ठिकाणी मीन काढायचं आहे ह्या लोनचं. तर या ठिकाणी आपण आता मीन फाइंड करण्यासाठी आपण या ठिकाणी टेबल बनवणार आहोत. तर ह्या ठिकाणी फर्स्ट कॉलम मध्ये क्लास, तर त्या क्लासमध्ये लोन, तर हे जे लोन दिलेलं आहे हे 1000 रुपीज मध्ये आहे, 40 to 50,000. तर ह्या ठिकाणी 1000 रुपीज त्यानंतर क्लास मार्क, तर ते XI आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ फार्म पॉन्ड्स, त्यानंतर फ्रिक्वेन्सी इंटू क्लास मार्क, फ्रिक्वेन्सी इंटू क्लास मार्क. तर फ्रिक्वेन्सीला आपण FI ने डिनोट करतो, FI इंटू क्लास मार्क XI. तर ह्या ठिकाणी आता आपण सर्व फ्रिक्वेन्सीज फर्स्ट कॉलम मध्ये लिहून घेणार आहे. 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90, त्यानंतर क्लास मार्क, तर क्लास मार्क 40 to 50 क्लासचा क्लास मार्क आहे 45, त्यानंतर 55. तर क्लास मार्क फाइंड करण्यासाठी मी फॉर्म्युला सांगितला आहे लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइड बाय 2. तर लोअर लिमिट आहे 40 प्लस अप्पर लिमिट आहे 50, 40 प्लस 50 90, 90 डिवाइड बाय 2 येते 45. तसंच या ठिकाणी आपण
तर क्लास मार्क म्हणजे या ठिकाणी मिडल टर्म. तर 50 आणि 60 मधला मिडल टर्म 55, 60 70 मधला 65, त्यानंतर 75 आणि 85. तर हे सर्व क्लास मार्क आहेत. आता फ्रिक्वेन्सी, तर हे जे नंबर ऑफ फार्म पॉन्ड्स हे सर्व फ्रिक्वेन्सी आहेत. तर 13, 20, तर त्यांच्या करस्पॉन्डिंग क्लासच्या फ्रिक्वेन्सी या ठिकाणी मी लिहित आहे. 24, 70 to 80 क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 36 आणि 80 to 90,000 ह्या लोनची फ्रिक्वेन्सी आहे. नंबर ऑफ फार्म पॉन्ड 7. तर ह्या ठिकाणी आपल्याला सर्व फ्रिक्वेन्सीचं सम फाइंड करायचं. तर समेशन एफ आय इज इक्वल टू हे येते 100. या सर्वांची बेरीज 100 येते. आता एफ आय इंटू एक्स आहे. तर एफ आय या ठिकाणी हे आहे एफ आय आणि हे एक्स आहे. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 45 इंटू 13. तर हे येते 585. त्यानंतर 55 इंटू 20 हे येते 1100. त्यानंतर 65 इंटू 24 हे येते 1560. त्यानंतर 75 इंटू 36 2700. 85 इंटू 7 हे आहे 595. आणि समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय इज इक्वल टू 6540. तर हे आहे समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय. तर आपण आता मीन फाइंड करणार आहे. तर मीन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे. समेशन एफ आय इंटू एक्स आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. तर ह्या ठिकाणी समेशन एफ आय इंटू एक्स आय, तर हे आलेलं आहे 6540 डिवायडेड बाय समेशन एफ आय आहे 100. तर हे 100 ने डिवाइड केल्यानंतर पॉईंट हे 2 झिरो असल्यामुळे पॉईंट 2 वेळा या ठिकाणी मध्ये सरकणार. तर 65.40 येते. तर आपल्याला हे 1000 मध्ये हे जे लोन आहे ते 1000 रुपीज मध्ये आहे. तर ह्याला 65.40 इंटू 1000 म्हणजे आता 0.3 वेळा राईट साईडला सरकणार. तर हे येते 65400. तर हा 0.3 वेळा राईट साईडला येतो ज्यावेळेस आपण 1000 ने मल्टिप्लाय करतो. ज्यावेळेस 100 ने डिवाइड करतो तर हा 0.2 वेळा मध्ये येतो. तर लक्ष ठेवा, डिवाइड केल्यानंतर पॉईंट इथं आहे सध्या, तो 2 वेळा मध्ये येणार. आणि जर मल्टिप्लाय केल्यानंतर पॉईंट ह्या ठिकाणी 3 झिरो आहे तर 3 वेळा बाहेर येणार. तर बघा, तर ह्या ठिकाणी आपल्याला जे मीन मिळालेले आहे स्टेटमेंट लिहायचं आहे. द मीन ऑफ द लोन इज the mean of the loan given by bank is 65,400 is rupees 65,400 rupees. तर क्वेश्चन नंबर 3 पण हा सेम क्वेश्चन नंबर 2 सारखाच आहे. सेम फॉर्म्युला, सेम टेबल तसंच बनवायचं आहे. कॅल्क्युलेशन फक्त तुम्हाला ह्या ठिकाणी प्रॉपरली कॅल्क्युलेशन करायचे आहे. तर कॅल्क्युलेशन जर ॲक्युरेट आले तर तुमचा आन्सर शुअर 101% करेक्ट येणार आहे. त्या ठिकाणी फक्त कॅल्क्युलेशन करताना काळजीपूर्वक करायचे आहे. तर क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. Question number 4. The weekly wages of 120 workers in a factory are shown in the following frequency distribution table. तर weekly wages in rupees of 120 workers in a factory हे आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आपल्याला मीन फाइंड करायचे आहे. weekly wagesचं मीन फाइंड करायचं आहे. फर्स्ट कॉलम मध्ये आपण ह्या ठिकाणी हा टेबल बनवून आपण हे जे डाटा दिलेला आहे ह्या टेबल मधला याचा यूज करून हा टेबल बनवणार आहे. आणि त्यानंतर आपण फॉर्म्युला यूज करून मीन फाइंड करणार आहे. तर हा टेबल आधी आपण पूर्ण करूया. तर ह्या फर्स्ट कॉलम मध्ये आपण क्लास लिहिणार आहोत. तर क्लास, त्यानंतर क्लास मध्ये आपण हे वीकली वेजेस जे आहेत, वीकली वेजेस, तर हे जे रुपीज मध्ये दिले आहेत ते आपण या ठिकाणी लिहिणार आहे. तर 0 to 2000
2000 to 4000, 4000 to 6000, 6000 to 8000. तर हे वीकली वेजेस आहेत. त्यानंतर आपण क्लास मार्क या ठिकाणी सेकंड कॉलम मध्ये क्लास मार्क लिहिणार आहे. तर क्लास मार्क ह्याला आपण डिनोट करतो XI ने. तर क्लास मार्क म्हणजे या ठिकाणी हे जे क्लास आहे त्यामधला मिडल टर्म. तर 0 to 2000 मधला मिडल टर्म आहे 1000. त्यानंतर 2000 to 4000 च्या मधला मिडल टर्म आहे 3000. त्यानंतर 4000 to 6000 च्या मधला मिडल टर्म आहे 5000 आणि 6000 to 8000 च्या मधला मिडल टर्म आहे 7000. तर फ्रिक्वेन्सी आता आपण थर्ड कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी. तर नंबर ऑफ वर्कर्स, तर FI हे FI ने डिनोट करतो आपण. तर फ्रिक्वेन्सी इंटू क्लास मार्क इंटू क्लास मार्क. तर FI इंटू XI. तर ह्या ठिकाणी नंबर ऑफ वर्कर्स 15, त्यानंतर 35, 50 आणि 20. तर ह्या ठिकाणी सर्व फ्रिक्वेन्सीचं सम आपण या ठिकाणी लिहिणार आहे. तर सम ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज म्हणजे समेशन FI इज इक्वल टू 120. आता FI इंटू XI करायचं आहे. तर FI इंटू XI तर 1000 इंटू 15 तर हे येते 15000. त्यानंतर 3000 इंटू 35 हे येते 105, 1,05,000. त्यानंतर 5000 इंटू 50 तर हे येते 250,000. त्यानंतर 7000 इंटू 20 तर हे येते 140,000. तर ह्याला आपण 1,40,000 म्हणू शकतो. तर ह्या सर्वांची बेरीज समेशन FI इंटू XI इज इक्वल टू ह्या सर्वांची टोटल करायची आहे. तर ही आहे 51. तर ही आहे 5,10,000. ओके. तर या ठिकाणी आपण समेशन FI आणि समेशन FI इंटू XI फाइंड केलेला आहे. आता फॉर्म्युला मीनचा यूज करायचं. मीनचा फॉर्म्युला समेशन मीन इज इक्वल टू समेशन FI इंटू XI डिवाइडेड बाय समेशन FI. तर समेशन FI इंटू XI हे येते 5,10,000 डिवाइडेड बाय समेशन FI आहे 120. तर ह्या ठिकाणी हे दोन्हीचं जर डिव्हिजन केलं आपण तर हे येते 4,250. तर ह्या ठिकाणी मीन मिळालेला आहे आपल्याला 4,250. तर ह्या ठिकाणी स्टेटमेंट लिहायचं आहे. द मीन ऑफ द वीकली वेजेस, द मीन ऑफ द वीकली वेजेस. तर हे गुणांचं दिलेलं आहे वर्कर्स ऑफ द वर्कर्स is ₹4,250. तर हे असं स्टेटमेंट शेवटी लिहायचं आहे. तर हे क्वेश्चन नंबर 4 आपण ह्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तर सेम क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4 हे सेम क्वेश्चन्स आहेत. ह्या तिन्ही क्वेश्चन मध्ये मीनच फाइंड करायचं होतं. तर
समेशन एफ आय इंटू एक्स आय डिवायडेड बाय एफ समेशन एफ आय हे फॉर्म्युला यूज करून आपल्याला मीन फाइंड करायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 5 आपण पाहणार. Question number 5. The following frequency distribution table shows the amount of aid given to 50 flood affected families. Find the mean of the amount of aid. तर ह्या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी मीन फाइंड करायचं आहे. तर सेम प्रोसेस जे आपण क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4 साठी अप्लाय केली तीच आपण ह्या ठिकाणी अप्लाय करणार आहे. तर फर्स्ट कॉलम मध्ये ह्या ठिकाणी क्लास, तर क्लास मध्ये अमाउंट ऑफ एड तर 1000 रुपीज मध्ये दिलेलं आहे ते. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी क्लास मार्क त्याला आपण एक्स आय ने डिनोट करतो. त्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजेच नंबर ऑफ फॅमिलीज. तर हे आहे एफ आय आणि ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी इंटू क्लास मार्क. शेवटचा कॉलम जो आहे त्यामध्ये फ्रिक्वेन्सी इंटू क्लास मार्क. तर एफ आय इंटू एक्स आय. तर आता आपण हे जे क्लास आहेत ते सर्व आपण ह्या ठिकाणी जे गिवन क्लास आहेत ते लिहून घेणार आहे. तर 50 to 60,000 रुपीज, 50 to 60,000 रुपीज. त्यानंतर 60 to 70,000, 70 to 80, 80,000, 80 to 90,000, 90,000 to 1 lakh म्हणजेच 100,000. तर क्लास मार्क 50 आणि 60,000 चा क्लास मार्क म्हणजे मिडल टर्म ह्याचा, तर तो आहे 55. त्यानंतर 60 to 70 चा 65, त्यानंतर 75, 85 आणि 95. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जी आहे तर फ्रिक्वेन्सी 7, 13, 20, 6, 4. तर ह्या क्लासच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज आपण ह्या ठिकाणी लिहिलेल्या आहे. तर ह्या ठिकाणी सर्व फ्रिक्वेन्सीचं सम म्हणजे समेशन एफ आय इज इक्वल टू, तर हे आहे 50 आणि ह्या ठिकाणी एफ आय इंटू एक्स आहे. तर एफ आय इंटू एक्स म्हणजे 55 इंटू 7 हे येते 385. त्यानंतर 65 इंटू 13 हे येते 845. त्यानंतर 75 इंटू 20 हे येते 1500. त्यानंतर 85 इंटू 6 हे येते 510. त्यानंतर 95 इंटू 4 हे येते 380. तर समेशन एफ आय इंटू एक्स आय इज इक्वल टू 3620. तर ह्या ठिकाणी आपण हे समेशन फाइंड केलेलं आहे एफ आय एक्स आय आणि समेशन एफ आय. आता मीन फाइंड करायचं आहे आपल्याला. तर मीन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. तर देअरफॉर मीनला आपण अशा प्रकारे डिनोट करतो. तर समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन एफ आय. तर समेशन एफ आय इंटू एक्स आय हे आहे 3620. समेशन एफ आय आहे 50. तर ह्या ठिकाणी हे 0 0 कॅन्सल. तर 362 ला 5 ने डिवाइड केल्यानंतर हे येते 72.4. तर हे जे आहे हे आपल्याला 1000 रुपीज मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर 72.4 इंटू 1000 तर हे येते 724
0 0. तर पॉईंट नंतर 3 डिजिटने हा पॉईंट इकडं राईट साईडला येणार. तर 1 2 3. तर हे आलेलं आहे 72,400. तर ह्या ठिकाणी मीन ऑफ द अमाऊंट ऑफ एड इज द मीन ऑफ the mean of the amount of aid given to families is rupees 72,400. तर हे क्वेश्चन मध्ये सुद्धा जसं आपण क्वेश्चन नंबर 2 3 4 5 हे सर्व क्वेश्चन्स हे ह्यांच्यामध्ये आपल्याला मीनच फाइंड करायचं होतं. सेम मेथड, सेम फॉर्म्युला, सेम प्रोसेस अप्लाय करायची. तर काही डिफरंट नाहीये, खूप इझी आहे. तर हे क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला 3 to 4 मार्क्स साठी जर विचारलं तर तुम्ही सहज हे तुम्ही केलं पाहिजे. तर क्वेश्चन नंबर 1 to 5 मिसलेनियस प्रॉब्लेम 6 मध्ये आपण कंप्लीट केलेले आहे. तर बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कंप्लीट करूया. तर थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू हॅव नॉट सबस्क्राइब आवर चॅनल yet, please subscribe. Thank you.